नमस्कार, मी निरंजन ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्रातले मंत्री आशिष शेलार यांचा अत्यंत तीव्र शब्दामध्ये धिक्कार असो. मुंबईमध्ये सारं काही समष्टीसाठी हा एक उपक्रम गेली काही वर्षांपासून चालू आहे आणि या उपक्रमाच्या सारं काही समष्टीसाठीच्या भायखळामध्ये होत असलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या सभागृहामध्ये होत असलेल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळेला हा आशिष शेलार असं बोलला की नामदेव ढसाळ यांचे विचार हे दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचाराशी जुळणारे होते. अरे लाज वाटते का आशिष शेलार हे असलं वाक्य बोलताना? आणि कुठे बोलतोयस? सारं काही समष्टीसाठी या समष्टी ही थीम तरी कळते का तुला? त्या त्या सगळ्या कार्यक्रमाचा आत्मा तरी तुला समजतो का? कोण नामदेव ढसाळ? काय त्यांचे विचार होते? मनुस्मृतीला नाकारणारे, मनुस्मृतीला लाथाडणारे किंवा असमानता समाजामध्ये बाळगली जाते आणि असमानतेचा पुरस्कार करतात म्हणून प्रत्यक्ष शंकराचार्यांना चप्पल फेकून मारणारे अत्यंत विद्रोही विचारांचे असे नामदेव ढसाळ आणि यांची तुलना मनुस्मृतीचं समर्थन करणारे, शंकराचार्यांना मानणारे अशा दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचाराशी तुम्ही करता. काहीतरी तर शरम आणि लाज बाळगा तिथं. मला तर असं वाटतं की त्याचं भाषण ऐकायच्या वेळेला तिथं जेवढी लोक हजर होती ती काय अनवाणी गेले होते का? अनवाणी गेले होते त्या कार्यक्रमाला? पायामध्ये चपला जोडे काही नव्हतं. ज्या नामदेव ढसाळांनी प्रत्यक्ष शंकराचार्यांवरती असमानता बाळगली जाते आणि असमानतेचा पुरस्कार करतात म्हणून शंकराचार्यांवर ज्यांनी चप्पल फेकून मारली, त्या आशिष शेलारला हे बोलू कसं दिलं? तिथेच माईक बंद करून टाकायचा होता, तिथून हुसकून लावायचं होतं की काही गरज नाही. केली असेल मदत सांस्कृतिक खात्याने, पण सांस्कृतिक खात्याने मदत केली, शिक्षण विभागाने मदत केली म्हणून अशा पद्धतीचं ऐकून घ्यायचं? हे अप्रोप्रिएशन आहे, हे लक्षात आलं पाहिजे मुळामध्ये सगळ्याच बहुजनांच्या आणि आंबेडकरवादी विचारसरणीच्या लोकांच्या. हे बळबळ गळेपडूपणा आहे. हे अत्यंत भयंकर आहे. म्हणजे मुळामध्ये हा त्या दीनदयाळ उपाध्यायाचा जो काही अंत्योदयाचा विचार होता हाच मुळामध्ये लाचारीचा विचार होता, हाच असमानतेचा विचार आहे. माणसाला अतिशय हीन समजणारं अशा पद्धतीची ही विचारधारा आहे आणि त्याची तुलना तुम्ही नामदेव ढसाळांची विचारांची करता. ज्या नामदेव ढसाळांच्या कविता जगातल्या सर्वाधिक भाषांमध्ये ट्रान्सलेट झाल्या, ज्या नामदेव ढसाळांच्या कविता मराठी लिटरेचरचा भाग आहेत UPSCच्या परीक्षेला, ज्या नामदेव ढसाळांच्या इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेल्या कविता NCERTच्या सिलेबसमध्ये आहेत, या बेअक्कल आशिष शेलारला माहीतच नाहीये काही. आणि त्या वाच कविता, ती गोलपिठा एकदा वाच आणि मग धगधगतं वास्तव हा माणूस किती धगधगीत शब्दामध्ये मांडत होता, आग लावून टाकणाऱ्या शब्दात मांडत होता. या संपूर्ण ब्राह्मण्यवादी साहित्य विश्वाला धक्के सुरुंग लावण्याचं काम ज्यांनी केलं, त्या ब्राह्मण्यवादी विचारसरणीच्या या दीनदयाळ उपाध्याय यांच्या या विचारांची तुम्ही तुलना काय करता? बरोबरी करून दाखवता? एकच होते असं सांगता? काहीतरी तर शरम बाळगा. म्हणजे मुळात त्या दीनदयाळ उपाध्यायांचा खून नाना देशमुख, वाजपेयी आणि बाळासाहेब देवरसांनी केला असं बलराज मधोकांनी लिहून ठेवलं. हे तरी माहितीये का यायला विड्याला? आणि अशा पद्धतीने करायचं आणि ही नामदेव ढसाळ यांची तुलना दीनदयाळ उपाध्यायाच्या बरोबर करणं ही नामदेव ढसाळांची बदनामी आहे. माझी विनंती आहे नामदेव ढसाळांच्या कुटुंबियांना, सिद्धेश आणि बाकीच्यांना, की आबरू नुकसानीचा दावा दाखल करा या आशिष शेलारवर. अशा पद्धतीने तुलना करतो एका गलिच्छ ब्राह्मण्यवादी मनुवादी विचारसरणीच्या दीनदयाळ उपाध्यायांच्या विचारांची बरोबरी करायला पाहतो हा. आणि याच्या पाठीमागचं कारस्थान समजून घ्या भावांनो, कृपा करून कारस्थान समजून घ्या. हे बहुजनांचे जेवढे हिरो झाले, नामदेव ढसाळ हे महानायक आहेत या बहुजनांच्या विचारसरणीचे. या बहुजनांच्या महानायकांची म्हणजे अप्रोप्रिएट करून टाकणं की ते आमचेच विचार बोलत होते अशा पद्धतीने मांडणं हा गळेपडूपणा आहे, सांस्कृतिक हल्ला आहे हा. हे समजून घ्या.
हे जे ढोंग सांगतात ना, बाबासाहेब आंबेडकर आमचे प्रातस्मरणीय आणि महात्मा गांधी आमचे प्रातस्मरणीय, महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूवर त्यांचं प्रेम आहे, या संघोट्यांचं. त्यांच्या जीवनावरती, त्यांच्या विचारांवरती, त्यांच्या आदर्शांवरती, त्यांच्या मूल्यांवर या नालायकांचं प्रेम नाही, हे लक्षात घ्या. कृपा करून लक्षात घ्या. हे फार मोठं कारस्थान आहे अशा पद्धतीने अप्रोप्रिएट करणं. आणि अशा कार्यक्रमाला काय प्रायोजक झाले असतील समजा सांस्कृतिक विभाग किंवा शिक्षण विभाग, ते त्यांचं कर्तव्यच आहे. ही बहुजनांची विचारसरणी वाढलीच पाहिजे, ही पसरलीच पाहिजे. हे महानायक जे काही सांगत होते हे नेलच पाहिजे. आज कुठल्या स्थितीला आली आंबेडकर जयंतीमधली काही दृश्य काय होती. नाशिकच्या गोदा घाटावरती गोदावरी नदीची आरती केली आंबेडकरवादी समुदायाने बाबासाहेबांच्या जयंतीला. तर त्या बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा काय होत्या आणि तुम्ही काय करताय. हा संघ घुसायला लागलेला आहे, हे लक्षात घ्या. ही मनुवादी प्रवृत्ती घुसायला लागली आहे. आणि मागेही ते मुग्धाताई कर्णिकांच्या पुस्तकातलं वाक्य आहे की ही लोकशाहीतल्या स्वातंत्र्याची जी फळं आहेत, सर्व प्रकारची स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य, सर्व प्रकारची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, या स्वातंत्र्याची फळं रोज वेचून वेचून चाखावी लागतात. ही चाखणं जर बंद केलं तर ती सडून जातील. आणि या व्यवस्थेला ही स्वातंत्र्याची फळं सडून गेलेली हवा आहे, या भाजपच्या व्यवस्थेला. कारण एकदा ती सडून गेली की त्या स्वातंत्र्याची चवच तुमच्या लक्षात राहणार नाही, ती माहितीच राहणार नाही नंतर. आणि हे जे चाललेलं आहे हे सगळं की नामदेव ढसाळांचे विचारच माहीत होणार नाही, ते म्हणजे दीनदयाळ उपाध्यायांचे विचार असं म्हणूनच सांगितलं जाईल. त्यामुळे कृपा करून सावध व्हा, खरोखर सावध व्हा. या आशिष शेलार यांचा म्हणजे निर्भत्सना खरं तर झाली पाहिजे. इतका गलिच्छ प्रकार त्यांनी या भाषणामधून केलेला आहे. आणि याच्याबद्दल जाहीररित्या माफी मागायला हवी, हात जोडून पाया पडून संपूर्ण बहुजन समाजाची ही आशिष शेलारनी मागायला हवी माफी. आणि ही त्याला माफी मागायला लावायला पाहिजे. इतकं हे पसरायला हवं. महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यिक, पत्रकार, कलाकार, कलावंत, लेखक, नाट्य क्षेत्रातले कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, या अनेकांनी यांचा धिक्कार केलेला आहे, निषेध व्यक्त केलेला आहे. पण निषेध, धिक्कार, निर्भत्सना हे सुद्धा सौम्य शब्द आहेत. याच्यापेक्षा तीव्र विरोध या गोष्टीचा व्हायला हवा. तो तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. हे कशा पद्धतीने सांस्कृतिक आक्रमण आणि अतिक्रमण करतायत या सगळ्या बहुजनांच्या महानायकांवरती, हे लक्षात घ्या. याच्या मागचं कट कारस्थान लक्षात घ्या. हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झालं, त्यांच्या बदनामीपासून आणि त्यांच्या अप्रोप्रिएशन पासून. ते नंतर संभाजी महाराज झालं, महात्मा फुले झालं, सावित्रीबाई फुले झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालं, आता नामदेव ढसाळपर्यंत येऊन पोहोचलेत. याच्या मागचं कारस्थान अत्यंत कुटील आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटतं हे इथं खाली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जितक्या लोकांपर्यंत ही जागरूकता पोहोचवता येईल, हा व्हिडिओची लिंक पोहोचवता येईल, त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा. हे ब्राह्मण्यवादाचं आक्रमण आहे या स्वातंत्र्याच्या, लोकशाहीच्या मूल्यांवरचं. हे जास्तीत जास्त लोकांना या व्हिडिओची लिंक पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांनी कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त जणांना ही जी जनजागरूकता चालवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्याचं सदस्य व्हायला, त्याची सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.